रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असणारं सॉन्ग किंवा डायलॉग जे काय असेल त्याच्यावर तुम्ही एकदम असा खतरनाक व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता ते पण आपल्या मोबाईलमध्ये। तर व्हिडिओ बनवण्यासाठी जे काय मटेरियल लागणार आहे आणि जे काय ऍप लागणार आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता। तर आणि काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू आणि जे काय आहे ते आपल्या आता एडिटिंगला सुरू करूया। तर चला, जरा हे मिळणार झालं तर आपण या व्हिडिओला सुरू करू। त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला या व्हिडिओला सुरू करूया। तर भावांनो, हे व्हिडिओ तुम्हाला सुद्धा बनवायचा असेल तर तुमच्याकडे कॅपकट आणि सुपर VPN असणं खूप गरजेचं आहे। तर हे जे VPN आहे ते तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटते, सुपर VPN सर्च करायचं आणि विषय कनेक्ट करून घ्यायचा। त्याच्यानंतर हे जे ॲप आहे हे तुम्हाला आपल्या फक्त टेलिग्राम चॅनलवरती भेटतं, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि DS Creation YT टेलिग्रामवर जाऊन सर्च केलं तरी सुद्धा चॅनल येते, जाऊन जॉईन करा आणि पिनड मेसेजमधनं हे विषय घेऊन टाका। तर चला एडिटिंगला सुरू करूया। तर ह्याला ओपन करायचं, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा आणि जे आपलं मटेरियल आहे ते ओपन करून घ्या। ठीक आहे, मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक PNG, एक फोटो आणि एक विषय दिला आहे हो, म्हणजे सॉन्गचा विषय व्हिडिओ। ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फोटो ॲड करायचा, सिम्पली एडिटवरती क्लिक करायचे। एडिटवरती क्लिक केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती पहिला वाढवून घ्यायची, एक 11-12 सेकंद स्टार्टिंगला यायचं आहे। तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचे, ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं। ठीक आहे, हां, त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन जो आपला मटेरियलमधला व्हिडिओ दिला आहे, म्हणजे शॅडो PNG, म्हणजे शॅडो PNG नाही तर बीटमार्कचा जो व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला वरचा फोटो आहे काय त्याला अशा प्रकारे जिथपर्यंत व्हिडिओ आहे, म्हणजे जिथपर्यंत खालचा व्हिडिओ आहे तिथपर्यंत हा वरचा फोटो ठेवायचा। ठीक आहे, अशा प्रकारे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ओके, वरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला विषय थोडं पुढं जायचं, जिथं जिथं बरोबर फोटो कट होत आहे काय, म्हणजे आधी काय करा, त्या व्हिडिओवरती क्लिक करा। त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडं पुढे जायचं आणि पुढे गेलं की तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचे ऑप्शन दिसून जात आहे। ठीक आहे, इथं बघू शकता अशा प्रकारे दिसेल इथं कुठंतरी विषय, अरे हरवला का, हां गवला। एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे ओव्हरलेमध्ये यायचं आणि वरच्या फोटोवर तुम्हाला क्लिक करून जिथं बरोबर बीट चेंज होते आहे तिथं तुम्हाला त्या वरच्या फोटोला जे काय आहे ते अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे याला स्प्लिट करा, एकदम सोपा विषय आहे। जिथं जिथं अशा प्रकारे फक्त बीट चेंज होते आहे तिथं तुम्हाला त्या फोटोला जे आहे ते स्प्लिट करायचं आहे। ओके, एकदम असा सोपा विषय, तुम्ही नीट लक्ष देऊन बघा। जिथं जिथं चेंज होतं आहे फक्त तुम्हाला तिथं फोटोला अशा प्रकारे विषय कट करायचं। ठीक आहे, आणि कुठं करायचं आहे काय इथं तुम्ही बघतायच की जिथं जिथं बीट चेंज होते आहे तिथं फक्त विषय करायचा। ठीक आहे, तर एवढं करून घ्या, मी सुद्धा करून घेतो। तेवढं झालं की तुम्हाला काय करायचं, खालचा जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करून त्या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचा। ठीक आहे, हां, तर बघू शकता व्यवस्थितरित्या मी सर्व फोटो कट करून घेतलोय विषय हार्ड पद्धतीनं। तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फोटोला वगैरे कट केल्यानंतर जे आपले ट्रान्झॅक्शन आहे तर पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन लावून घेऊया आपण। ठीक आहे, तुमचं VPN कनेक्ट असलं पाहिजे बरं का, VPN कनेक्ट नसलं तर विषय होत नाही, तेवढं ध्यानात ठेवा। हे ट्रान्झॅक्शन दिसते का, ह्याच्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्याच्यावरती क्लिक केलं का तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच, हां विषय एकदम असा गंभीर आहे, एकदम असा कडक आहे। तुम्हाला फक्त काय करायचं, इथं त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे। ओके, हां, आहे त्याच्या आहे वाट पण सुटले राव सगळं व्हिडिओ बनवायच्या टायमालाच। तर असं द्या विषय। तर तुम्हाला त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं म्हणजे सर्च करायचा लुमेन फ्लॅश। ओके, हा जो वाटतं ट्रान्झॅक्शन आहे हे सर्च करायचं। ठीक आहे, हे ट्रान्झॅक्शन लावायचं आणि अप्लाय टू ऑलचं बटन ह्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं। पाऊस पण यायला राव, ओकेवरती क्लिक करायचं। एवढासा विषय करून घ्यायचा, लका नीट सांगतो तुम्हाला। एवढं जर डोक्यात टेन्शन आलं आहे विषय वारं काय पाहिजे विषय, मी नेमका असतो आलोय स्लॅपवर बसतोय विषय आणि असा विषय व्हायला आहे। बरं जाऊ दे, तुम्हाला सांगतो आता विषय काय करायचा। ठीक आहे, नीट लक्ष द्या, आवाज थोडा खरखर होईल, विषय होईल तेवढं समजून घ्या टक्क विषय बघा। तर चला, ओके, सॉरी बरं का विषय। तर तुम्हाला काय करायचं, जो आपला 2 नंबरचा फोटो आहे त्या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ओके, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे जायचं आहे तुम्हाला आणि पुढे गेलं की तुम्हाला इथं इफेक्टचं ऑप्शन आहे, सिम्पली इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर
आणि तुम्हाला सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये येऊन तुम्हाला इथे कलर स्ट्रोब हे जे इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथं देऊन टाकायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता खूप सारा विषय आहे. बट तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे काय, तर एक एक फोटो सोडायचा. इथं बघू शकता अशावर थोडं झूम करायचं. एक फोटो सोडायचा, त्या पुढच्या फोटोपाशी यायचं. त्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला बघू शकता मिररसारखा विषय झाला आहे. अशा प्रकारे थोडं पुढून ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आणि मिररचं ऑप्शन आहे. सिम्पली याच्यावर क्लिक केलं की इकडे 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 फोटो वळत्या विषय एकदम असं खतरनाक पद्धतीनं. तर अशा प्रकारे फक्त फोटो वळवा आणि विषय करून घ्या मग तेवढा. ओके, बघू शकता एकदम असं खतरनाक. लास्टपर्यंत एखाद्या एक फोटोवरती तुम्हाला अशा प्रकारे मिररचा इफेक्ट देऊन टाकायचा आहे आणि विषय करून टाकायचा. हो विके ओके. तर एवढं असं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, ओके नीट लक्ष द्या. आता फक्त मी सांगतो तेवढं करा. एकदम स्टार्टिंगला यायचं ठीक आहे. एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे यायचं की ट्रेंडिंगमध्ये किंवा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आलं तरी चालतंय, काय विषय नाही. आणि हॉलो ब्लर नावाचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट देऊन तुम्हाला सिम्पली ओकेवरती क्लिक करून टाकायचं आहे. ठीक आहे, ओकेवरती क्लिक केलं का अशा प्रकारचा आपला विषय होऊन जातो. तर तुम्हाला एवढं असं झालं की तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला परत एकदा आणि स्टार्टिंगला येऊन तुम्हाला सिम्पली काय करायचं, ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक केलं की जे आपलं मटेरियलमध्ये तुम्हाला एक PNG दिला आहे बनवून, तो PNG तुम्हाला ते ॲड करायचा आहे आणि ह्याला सिम्पली काय करायचं अशा प्रकारे लास्टपर्यंत जेवढं आपलं फोटोचा विषय आहे म्हणजे लास्टचा फोटो जिथपर्यंत ओढून घ्यायचा आहे त्याच्यावरती क्लिक करून थोडं अशा प्रकारे झूम करून व्यवस्थित ह्याला विषय अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, वरी टॉपला एकदम विषय खंबीर दिसला पाहिजे. ओके, विषय घाबरायचा विषय काहीच नाही. एकदम असं कडक पाऊस येतोय, वारं सुटले, असं एकदम कडक स्लॅपवर बसलोय असं तुम्हाला दाखवू का? थांबा एकच मिनिट तुम्हाला दाखवतोय. व्हिडिओ राहू द्या, इथं आपण करू. बरं हे पहिला लावून घेऊया विषय. ठीक आहे, तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, बरं हे असंच राहू द्या विषय. ठीक आहे, इथूनच तुम्हाला दाखवतो पाऊस बिऊस कसा येते, मी कुठं बसलोय काय विषय. ठीक आहे, हां तर तुम्ही बघत असाल मी कॅमेरा ओपन केलेला आहे आणि विषय तुम्ही इथं असा एकदम भाई अरे विषय गंभीर आहे पूर्ण. काय इकडं असं वर बसलेलो आहे, पाऊस यायला, वारं सुटले भाई, असं गर 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 नुसता विषय. पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला, व्हिडिओला तेवढं लाईक ठोका जे बघताय ते. ओके, विषय असू द्या. ओके हां काय नाही हो, राबतोय फक्त तुमच्यासाठी. फक्त तुम्ही काय तेवढा सपोर्ट ठेवा. ओके, सपोर्ट आहे तुमचा बरं का, पण थोडं जरा गंभीर, थोडं आणखीन आता थोडं असं थोडं वाढवलं की जरा भारी वाटते. हो ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली इफेक्टवरती क्लिक करा, त्या हॉलो ब्लरच्या इफेक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं काय करायचं, ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल ऑब्जेक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जो PNG लावला आहे काय त्याच्यामध्ये पण विषय जरा इफेक्ट येऊन जाईल आणि एकदम असं खतरनाक दिसून जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होत आहे आणि मग काय इथून पुढं आणखीन तुम्ही झापूक विषय करू शकताय करायचा असेल तर. नसेल तर काय इथूनच विषय हार्ड आहे. पण व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट कसं करायचं ते सांगतो. ठीक आहे, 1080 दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं. 720 करायचं जर तुम्हाला व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवायचा असेल तर, 1080 करायचं जर तुम्हाला इंस्टाग्रामवर पोस्ट करायचं असेल तर, किंवा 2K 4K 60 हाय केला तरी चालतंय. एकदम असं हाय रिझोल्युशनमध्ये तुमचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट केला की व्हायरलच हो, विषयच गंभीर एकदम. ओके, विषय अशा प्रकारे करू शकताय. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक्सपोर्ट करण्यासाठी काय निघतं, एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं, झाला की 100% एक्सपोर्टची वाट बघायची, काच किरणं होतं आहे हे लगेच डन करून विषय करून घ्यायचा. ओके, तर बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक मारून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तेवढं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, सबस्क्राईब करायचाच विषय. ओके, तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. हो.